नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस् साधु साधु साधु. आमचे पूजनीय गुरुवर्य भंतीजींना नमन असतो. परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रतः अभिवादन करून गौरवनीय महासंघरत्नाची अनुमती घेऊन आज आपण पुढचा भाग सुरू करूया. तर आजचा प्रश्न आहे गौतम बुद्धांची दुःखचर्या. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की सिद्धार्थ गौतमाने बोधी ज्ञानाच्या पूर्वी दुष्करचर्या केली होती. ती 6 वर्षाची कठोर दुष्करचर्या केली होती. ते 6 वर्षाच्या कठोर दुष्करचर्येमध्ये अनंत भयंकर अशा यातना त्यांनी सहन केल्या होत्या. जसे हठयोगी करतात त्या पद्धतीच्या अनेक प्रकारच्या जुगुप्सा, त्याला एक शब्द आहे जुगुप्सा, त्यांनी करून बघितलेल्या होत्या. याचं कारण एक असतं, प्रत्येक बोधिसत्व या अवस्थेतनं जातात. याचं कारण एक असतं की उद्या कोणी त्यांना असं म्हणू नये की सिद्धार्थ गौतमाने किंवा बुद्धांनी किंवा जे बोधिसत्व आहेत त्यांनी अमुक अमुक मार्ग बघितला नाही, कदाचित त्या मार्गाने गेले असते तर निश्चितच त्यांना उत्तम असं जे काही पद आहे ते प्राप्त झालं असतं किंवा निर्वाण प्राप्त झालं असतं, असं कोणी म्हणू नये. म्हणून बोधिसत्व सर्वांगीण सर्व मार्गाने जाऊन पाहतात. तर त्याच पद्धतीची दुष्करचर्या सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष केली होती. आपल्याला बुद्धांडीज धर्मामध्ये त्याचं वर्णन मिळतं भगवान बुद्धांच्या दुःखचर्येबद्दल. तर या ठिकाणी राजा मिलिंद त्यालाच धरून एक प्रश्न करत आहे म्हणजे नागसेनांना. तर काय प्रश्न करताय आपण बघूयात. तर राजा मिलिंद भंते नागसेनांना म्हणतात, भंते, सर्वच बोधिसत्व दुःखचर्या करीत असतात की केवळ गौतमानेच केली होती? सर्व बोधिसत्व जे जे बुद्धत्वाच्या मार्गावर चाललेले आहेत, ज्यांच्यामध्ये बोधीचा अंकुर उत्पन्न झालेला आहे, ते सर्वच बोधिसत्व दुःखचर्या करतात की केवळ सिद्धार्थ गौतमानेच ती दुःखचर्या भोगली होती? यावर भंते नागसेन म्हणतात, महाराज, सर्वच बोधिसत्व दुःखचर्या करीत असतात, केवळ गौतमानेच ती केली असे नाही. यावर राजा मिलिंद म्हणतो, भंते, जर असेच असेल तर बोधिसत्व एक दुसऱ्यापासून भिन्न असणे बरोबर वाटत नाही, है की नाही? जर असं असेल तर मग सर्व बोधिसत्व समानच म्हटले पाहिजे. त्यांच्यामध्ये भिन्न अशी दुसरी कोणतीच गोष्ट असणे बरोबर नाही. यावर भंते नागसेन म्हणतात, महाराज, 4 बाबींमध्ये बोधिसत्व परस्परांपासून वेगळे असतात. अशा 4 गोष्टी असतात की ती 4 बाबीतून बोधिसत्व परस्परांपासून भिन्न असतात, वेगळे असतात. कोणत्या प्रकारे वेगळे असतात? तर ते 4 कारण भंते नागसेनांनी राजा मिलिंदास सांगितलेले ते बघूयात आपण. तर भंते नागसेन राजा मिलिंदास म्हणतात, महाराज, कुळामधील स्थान आणि काळामध्ये, वय आणि उंचीमध्ये, कुळ, त्यांचा काळ, त्यांचं वय आणि त्यांची उंची, या 4 गोष्टींमध्ये ते भिन्न असतात. या 4 बाबींमध्ये बोधिसत्व परस्परांपासून भिन्न असतात. तथापि अशा काही गोष्टी आहेत त्यात ते सगळे समान असतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यामध्ये सर्वच बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त झाल्यावर समानच असतात? ते कोणते आहे? रूप, रूप म्हणजे शरीर, शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती, ज्ञानाचा साक्षात्कार, 4 वैशारद ज्ञान, 10 बुद्ध बल, आहे की नाही, त्याला आपण दसबल म्हणतो, 6 प्रकारचे असाधारण ज्ञान, आहे की नाही, 6 प्रकारचे असाधारण ज्ञान, 14 प्रकारचे बुद्ध ज्ञान, 18 प्रकारचे बुद्ध गुण आणि भगवान बुद्धांच्या दुसऱ्या काही बाबतीत समानता असते. सर्वच बुद्ध गुणांमध्ये समान असतात. जेवढेही बुद्ध आहेत ते सर्व त्यांच्या गुणांमध्ये अतिशय समान असतात. त्यात कुठल्याही पद्धतीची भिन्नता नसते. मात्र कुळ, काळ, उंची, कुळ, काळ, उंची आणि
वय या 4 गोष्टींमध्ये मात्र ते भिन्न भिन्न असतात. बुद्ध कोणत्या बाबतीत समान असतात? जसं की आपण बुद्ध वंदनेमध्ये म्हणतो, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवान. हे जे गुण आहेत हे बुद्ध गुण आहेत. या बुद्ध गुणांमध्ये सर्व बुद्ध समान असतात. त्याच्यात कुठल्याच प्रकारची त्या बाबतीमध्ये भिन्नता नसते. पुढे म्हटलेलं आहे, भंते, राजा म्हणतो भंते, जर सर्व बुद्ध गुणात समान असतात तर एकट्या बोधिसत्व गौतमानेच दुःखचर्या का केली हे सांगावे. यावर भंते नागसेन म्हणतात, महाराज, बोधिसत्व गौतमाने 4 आर्य सत्याचे ज्ञान आणि प्रज्ञा प्राप्त करण्यापूर्वी गृहत्याग केला. बोधिसत्व गीता आहे का? बोधिसत्व गौतमाने 4 आर्य सत्याचे ज्ञान आणि प्रज्ञा प्राप्त करण्यापूर्वी गृहत्याग केला. त्यांनी आपले अर्धवट ज्ञान पूर्ण करून घेण्याच्या धुंदीत दुःखचर्या केली होती. राजा म्हणतो, म्हणते बोधिसत्वांनी आपले ज्ञान आधीच परिपक्व करून नंतर गृहत्याग का केला नाही? म्हणजे त्यांनी अगोदरच आपल्या ज्ञानाला परिपक्व करून नंतर गृहत्याग का केला नाही, या संदर्भात मिलिंद भंते नागसेनास प्रश्न करीत आहेत. यावर भंते नागसेन, महाराज, नर्तकीची किळसवाणी अवस्था पाहून बोधिसत्वांचे मन उबगून गेले होते. मनात डबग आल्यामुळे मनात वैराग्य संचारले. हे पाहून कोणी मार कार्यक देवपुत्राने विचार केला, याचे वैराग्य नष्ट करण्याची हीच उत्तम संधी आहे. या विचाराने आकाशात प्रकट होऊन तो म्हणाला, हे मार्श म्हणजे हे मानवा, आपण असे घाबरून जाऊ नये. अहो, आजपासून 7 दिवसांनी आपणास 1000 आरे असलेले नेमी नाभी इत्यादी परिपूर्ण असलेले इतर सर्वच गुणांनी युक्त अशा दिव्य चक्ररत्नाचा लाभ होणार आहे. चक्ररत्न जसं की एखाद्या 32 लक्षण युक्त असलेल्या महापुरुषाला 2 गती असतात, एक बुद्धत्वाची आणि एक चक्रवर्ती सम्राटाची. जर एखादा व्यक्ती चक्रवर्ती सम्राट झाला तर त्याला 7 प्रकारचे रत्न मिळत असतात. 7 प्रकारचे रत्न असतात, इथी रत्न, अश्वरत्न, चक्ररत्न, मणिरत्न, गहपती रत्न, त्याच्यानंतर अजून 2 रत्न असतात, हत्ती रत्न आणि पुत्ररत्न. म्हणजे असा बलशाली पुत्र की जो समूळ या द्वीपांवर राज्य करतो. असे 8 प्रकारचे रत्न त्या चक्रवर्ती सम्राटाला प्राप्त होतात. मग मार त्यांना म्हणाला की अजून 7 दिवसानंतर तुम्हाला हे चक्ररत्न मिळणार आहे, म्हणून तुम्ही काही अशा विचारात पडू नये. पृथ्वी आणि आकाशात जी काही उत्तम रत्ने आहेत ती सर्वच तुम्हाला प्राप्त होणार आहेत. लहान मोठ्या 2000 द्वीपांसोबत 4 महाद्वीपावर आपले आधिपत्य स्थापित होणार आहे. शूर, वीर, शक्तिशाली आणि शत्रूंचे हलाहल करून सोडणारे 1000 पर्यंत आपणास अनंत मुले होणार आहेत. त्या वीरपुत्रांसह 7 चक्रवर्ती रत्नांनी युक्त होऊन तुम्ही 4ही महाद्वीपावर राज्य शासन चालवणार आहेत. महाराज, पुढे भंते म्हणतात, महाराज, दिवसभर जळत्या अग्नीत टाकून लाल केलेली लोखंडाची सळी कोणी एखाद्याने कानात टाकावी. तसेच हे शब्द ऐकून बोधिसत्वाला वाटले. एकतर बोधिसत्वाचे मन पूर्वीच वैराग्याने प्रभावित झाले होते, त्यातच महाराजचे हे शब्द ऐकून त्यांचे मन वैराग्याच्या आवेगाने भरून गेले. महाराज, ज्याप्रमाणे धगधगत्या अग्नीला लाकडे टाकून दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात त्याचा पुन्हा भडका होतो, त्याचप्रमाणे महाराजचे शब्द ऐकून बोधिसत्वाच्या मनात वैराग्याचा भडका उठला. महाराज, ज्याप्रमाणे गवत व पाण्याने दलदल झालेली जमीन आणखी वृष्टी वर्षाव झाले असता चिखलाने व्यापून जाते, त्याचप्रमाणे महाराजचे शब्द ऐकून बोधिसत्वाचे वैराग्य अधिकच उफाळून आले. भंते नागसेन, राजा म्हणतो, भंते नागसेन, पण खरोखरच जर 7व्या दिवशी दिव्य चक्ररत्न त्यांच्या समोर प्रकट झाले असते तर त्यांनी त्याचा अवेर केला असता काय? यावर राजा मिलिंद म्हणतो, जर भंते खरोखरच जर 7व्या दिवशी दिव्य असे चक्ररत्न जर त्यांच्या समोर प्रकट झाले असते तर त्यांनी त्याचा अवेर केला असता का, है की नाही, असा प्रश्न या ठिकाणी राजाने केलेला आहे. भंते नागसेन म्हणतात, नाही महाराज,
बोधिसत्वासमोर तसे दिव्य चक्ररत्न प्रकट होणे शक्यच नव्हते. तर केवळ बोधिसत्वासमोर तसे दिव्य चक्ररत्न प्रकट होणे शक्य नव्हते. तर केवळ बोधिसत्वासमोर दिव्य रत्न प्रकट झाले असते, तथापि त्याचा आवेर केला असता, पण आपल्या विचारापासून ते परत फिरले नसते. जरीही ते चक्ररत्न उत्पन्न झाले असते, तरी बोधिसत्व त्यांच्या विचारावरून पुन्हा वापस फिरले नसते. महाराज, कारण की संसार अनित्य आहे. विचाराची छाप त्यांच्या मनात खोल रुजून बसली होती. संसारात दुःखच दुःख आहे आणि संसारात नित्य राहणारे कोणतेच सार तत्व नाही, ज्याला लोक आत्मा म्हणतात, असं कोणते तत्व नाही. हे विचार पूर्णतः त्यांच्या मनावर बिंबले होते. याप्रमाणे त्यांची संसाराप्रती असलेली संपूर्ण आसक्ती नष्ट झाली होती. महाराज, अनंत दत्ताचे पाणी गंगा नदीत वाहत जाते. गंगा नदीद्वारा ते समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्रात ते पातात जाते. महाराज, आता आत तेच पाणी परतून समुद्रात व समुद्रातून गंगा नदीत, गंगा नदीतून अनंत दह सरोवरात येईल काय? म्हणजे पुन्हा जसं की ते पाताळात जातं पाणी, ते पुन्हा पाताळातून पुन्हा समुद्रात, समुद्रातून पुन्हा गंगा नदीत, गंगा नदीतून पुन्हा हिमालयाच्या त्या अनंत दहामध्ये जाईल काय सरोवरामध्ये? त्या मुळीच नाही बनते, असं राजा म्हणतो. त्यावेळेस पुढे म्हटलेले आहे, भंते म्हणतात, याचप्रमाणे महाराज, या अंतिम जन्मापर्यंत पोहोचण्यासाठी बोधिसत्व 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून पुण्य संचय करीत राहिले. म्हणूनच ते तेथे पोहोचले. परम ज्ञानाची चरमसीमा आता त्यांनी गाठली होती. 6 वर्षात ते बुद्ध, सर्वज्ञ आणि नरोत्तम होणार होते. अशा स्थितीत ते चक्ररत्नासाठी पुन्हा आसक्तीकडे परत फिरणार होते काय? नाही बनते. राजा मिलिंद या ठिकाणी त्यावर बनते नागसेन म्हणतात, महाराज, ही महापृथ्वी मोठमोठी जंगल आणि उंच उंच पर्वत कड्यांसह उलटून गेली असती, तरी त्यांची पर्वा न करता सम्यक संबंधी पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय बोधिसत्व परत फिरणार नव्हते. गंगा नदी उगमाकडे वाहू लागली असती, तरी पण सम्यक संबंधी प्राप्त केल्याशिवाय बोधिसत्व परत फिरू शकत नव्हते. महाराज, गोपद चिन्हातील पाण्याप्रमाणे या अथांग आणि अगाध महासागर आटून गेला असता, तरीही सम्यक संबोधीची प्राप्ती केल्याशिवाय बोधिसत्व कधीही परत फिरू शकत नव्हते. महाराज, जरी सुमेरू पर्वताचे शेकडो हजारो तुकडे होऊन पडले असते, तरीही सम्यक असं ज्ञान म्हणजे सम्यक संबोधी प्राप्त केल्याशिवाय बोधिसत्व परत फिरणारे नव्हते. महाराज, चंद्र, सूर्य आणि तारे आकाशात, चंद्र, सूर्य, तारे सर्वच आकाशातून निखळून पडली असते, तरीही सम्यक संबोधीची प्राप्ती केल्याशिवाय बोधिसत्व मागे फिरणारे नव्हते. महाराज, एखाद्या चटईप्रमाणे कुणी आकाश गुंडाळून ठेवले असते, तरी पण सम्यक संबोधीची प्राप्ती केल्याशिवाय बोधिसत्व परत फिरणारे नव्हते. याचे कारण काय? का की संसाराची सर्व बंधने त्यांनी तोडून टाकली होती. समस्त संसाराची बंधने तोडून टाकली होती. यावर राजा मिलिंद म्हणतो, म्हणते नागसेन, संसाराची किती बंधने आहेत? मग अशी कोणती बंधने आहेत जी बोधिसत्वाने तोडून टाकली होती? अशी किती बंधने असतात? या संदर्भात राजा मिलिंदाने भंते नागसेनास प्रश्न केला आहे. मग भंते नागसेन म्हणतात, महाराज, ज्याच्यात अडकून पडल्यावर कधी मनुष्य मुक्त होऊ शकत नाही किंवा मुक्त झाला तरी पुन्हा त्यातच अडकून जातो, अशी संसाराची 10 बंधने आहेत. अशी संसाराची 10 बंधने आहेत. ती 10 बंधने कुठली? व्यवस्थित आहे का? लक्षपूर्वक. प्रथम आहे मातृबंधन, आईबद्दल असलेली आसक्ती आहे की नाही. पितृबंधन, पित्या संबंधात असलेली. पुत्रबंधन, पुत्रा संबंधात असलेली. भातृबंधन, भावा संदर्भात असलेली. मित्रबंधन, मित्रा संबंधात असलेली. धनबंधन, पैशाच्या संदर्भात असलेली, धनाच्या संदर्भात असलेली. लाभ सत्कार बंधन, लोकांकडून मिळणारा आदर, तिथे लाभ सत्कार या संदर्भात असलेलं बंधन. सत्ता बंधन, आहे की नाही, सत्तेची म्हणजे
सत्ता ज्याला म्हणतात त्या सत्तेची बंधनं असतात आणि सत्ता बंधन आणि हो 5 कामगुण बंधन, जे 5 कामगुण असतात आहे की नाही, किनमित, उच्च कुकुच्च अशी 5 बंधनं असतात. त्या बंधनातून त्याला पंचकाम म्हणतात बघा. पंचकाम म्हणतात. त्याच्यामध्ये अविद्या पण असते एक प्रकारचं पंचकाम बंधन. तर त्याच्यात अडकून पडलेला मनुष्य कधी मुक्त होऊ शकत नाही. बघा एक एक गाथा येते, त्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, पटिछन्नम म्हणजे अज्ञानाने आच्छादित झालेले आणि तृष्णेला चिकटलेले लोक आहेत. जेव्हा त्यांना असं वाटलं की मी आपला सद्धर्म लोकांमध्ये सांगावा, त्यावेळेस त्यांना या 2 गोष्टी दिसून आल्या. पण त्या तर अज्ञानाने समूळ मनुष्य लोक झाकलेले आहेत आणि तृष्णेला चिकटलेले आहेत. तर अशाच पद्धतीची परिस्थिती या 10 बंधनामध्ये दिसून येते. पुढे म्हटलेले आहे, बोधिसत्वाने ती सर्व बंधने कापून टाकली होती. पूर्णतः तोडफोड करून बाजूला सारली होती. यामुळेच महाराज बोधिसत्व पुन्हा परतून येऊ शकत नव्हते. या 10 बंधनातून बोधिसत्व सिद्धार्थ पूर्णतः मुक्त झाले होते. त्यामुळे काही जरी झालं असतं तरीही ते पुन्हा वापस आले नसते. या संदर्भात एक कथा आहे. एक भिक्षू आहे. बुद्ध काळामध्ये एक भिक्षू होते. ते प्रवचित झाले. म्हणजे एक व्यक्ती, एक गृहस्थ तो प्रवचित झाला. त्याला त्यावेळेस त्याची त्याची त्याला एक लहान मुलगा होता आणि मग भगवंताकडे प्रवचित झाला. प्रवचित झाल्यानंतर बऱ्याच छोट्याशा अवधीमध्ये त्याने पूर्णत्व असा अर्हत्व पदाला प्राप्त करून घेतलं. अर्हत्व पद प्राप्त करून घेतल्यानंतर तो चारिकेसाठी बाहेर पडला. भगवंताची अनुमती घेऊन चारिकेसाठी बाहेर पडला. तर त्याच गावाकडे गेला ज्या गावी तो पूर्वी राहत होता चारिकेसाठी. तिथे गेले असता जेव्हा तिच्या पूर्व पत्नीला कळलं की माझा हा पती इथं चारिका करत आहे, आलेला आहे भिक्षू म्हणून, तर त्यावेळेस एक अर्हत झालेला व्यक्ती, पूर्ण जीवनमुक्त झालेला व्यक्ती होता तो. त्यावेळेस ती त्या मुलाला घेऊन तिथे गेली आणि त्याला दोष द्यायला लागली. तू प्रवज्या घेतली असं झालं, आता आमचं कसं, या मुलाकडे तरी बघा, या माझ्याकडे तरी बघा. आता तो तो विमुक्त झाला व्यक्ती, सर्व बंधनातून मुक्त झाला, पंचकाम गुणातून मुक्त झाला. तिनं काय केलं, तरीही ऐकत नाही म्हणल्यावर ते झाडाखाली बसले होते. चारिका होऊन भोजन करून ते झाडाखाली बसले होते. तर तिनं त्या मुलाला तिथंच टाकून दिलं. तुम्हाला काय करायचं करा, हे तुमचं मूल, मी चालले. आणि ती तिथून निघून गेली आणि एका झाडाच्या पाठीमागे लागली. बघू काय करता, आहे की नाही. निदान पिताच्या भावनेतनं तरी ते उठतील आणि त्या मुलाला उचल. परंतु तो जीवनमुक्त झालेला भिक्षू त्या झाडाखाली बसून राहिला. मग त्याने दृष्टीवर करून बघितलं नाही. शेवटी तिनं फार वेळ वाट बघितली आणि शेवटी त्या मुलाला उचललं आणि 2-4 शिव्या घालून त्या भिक्षूला ती निघून गेली. सांगायचं तात्पर्य एक आहे की जो व्यक्ती श्रेष्ठ फळाला पदाला प्राप्त होतो त्याला पुन्हा त्या मार्गावर आणणं कधी शक्य नसतं, आहे की नाही. आणि जे या प्रयत्नात असतात त्यांना सुद्धा मागे खेचणं शक्य नसतं. त्याच पद्धतीने बोधिसत्वाच्या 10 बंधनातून ते परिपूर्ण मुक्त झाले होते. त्यामुळे पुन्हा त्यांना त्या बंधनात बांधणे शक्य नव्हते. पुढे म्हणलेले आहे, म्हणते म्हणते नागसेनाला राजा मिलिंद म्हणतात. म्हणते नागसेन, बोधिसत्वाचे ज्ञान परिपक्व झाले नव्हते तरी सुद्धा त्या देवतांचे शब्द ऐकून बोधिसत्वाचे वैराग्य अधिकच तीव्र झाले आणि त्यामुळे ते घर सोडून परिवाराजित झाले. तेव्हा त्यांना एवढी दुःखचर्या आवरण्याचा काय संबंध होता. त्यांनी तर आपले ज्ञान परिपक्व होण्याच्या प्रतीक्षेतच खाण्यापिण्यात व चैनीत काळ घालवला पाहिजे होता. महाराज म्हणतात, महाराज, जे अपमानी समजले जातात, ज्यांची निंदा होते, जे नीच समजले जातात, ज्यांना वाईट मानले जाते, ज्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली जाते, नेहमी ज्यांच्यावर दबाव आणला जातो आणि ज्यांची कुणीही पर्वा करीत नाही, संसारात असे 10 प्रकारचे लोक असतात. ते कोणते बरे. प्रथम सांगितलं महाराज, विधवा स्त्री, कमजोर माणूस, ज्याचे कोणी आप्त मित्र नाहीत ते, खादाड असलेला मनुष्य, कनिष्ठ कुळात जन्मलेला मनुष्य, कुसंगतीत राहणारा मनुष्य, दरिद्री मनुष्य, सारासार विचार न करणारा मनुष्य, बेकार मनुष्य,
नालायक मनुष्य आणि जेथे जेथे अपमानित होणारे, सर्वत्र निंदित होणारे, नीच समजले जाणारे, वाईट समजले जाणारे, जेथे जेथे अप्रतिष्ठित होणारे, नेहमी ज्यांच्यावर दबाव टाकला जातो आणि ज्यांची कोणीही पर्वा करीत नाही, असे हे 10 प्रकारचे लोक आहेत. महाराज या 10 गोष्टींचे स्मरण करून बोधिसत्वाने असा विचार केला की देवता आणि मनुष्य लोकात मी कोठेही बेकार व नालायक करून निंदेस पात्र न व्हावे, म्हणून मला कार्यशील आणि कर्मपारायण राहिले पाहिजे. असावधान असावधान नाही महाराज. म्हणूनच बोधिसत्वाने आपले ज्ञान परिपक्व करीत असता दुःखचर्या दुःखचर्या ही चालूच ठेवली होती. बोधिसत्व आवाज येतोय सर्वांना? हो येतोय, आता येतोय आवाज. हा, तेच कट झालं होतं. हा, तर मध्येच त्यांची बुद्धी चळली गेली होती. त्यावर भंतेनाथ म्हणतात, महाराज चित्ताला कमजोर करणाऱ्या 25 बाबी आहेत. चित्त अशा 25 बाबींनी कमजोर होत असते. त्यामुळे आश्रवांचा क्षय करण्याकरिता चित्त स्थिर राहत नाही. त्या 25 अवस्था कोणत्या आहेत? नीट ऐकावे. क्रोध, मत्सर, बढाई, घमेंड, ईर्ष्या, लोलुपता, दिखाऊपणा, दुष्टपणा, हट्ट, भांडखोरपणा, अभिमान, इतरांना स्वतःपेक्षा कमी लेखणे, मंद, प्रमाद, निष्काळजीपणा, तंद्री, आळस, वाईटाची संगत, रूप, शब्द, गंध, स्पर्श, भूक, तहान आणि असंतोष ही ती 25 कारणे आहेत. महाराज चित्ताला कमजोर करून सोडणाऱ्या या 25 बाबी आहेत. त्यामुळे आश्रवांचा क्षय करण्याच्या कामी चित्त स्थिर होत नसते. महाराज त्यावेळी यापैकी भूक व तहानाने बोधिसत्वाच्या शरीरावर प्रभुत्व कायम केले होते. त्या 25 बाबीपैकी जी भूक आणि तहान आहे, तर हिनं काय केलं होतं? बोधिसत्वावर प्रभुत्व कायम केले होते. भूक व तहानेच्या सत्तेखाली बोधिसत्वाचे शरीर दबून गेल्यामुळे आश्रवांचा नाश करण्याचे प्रयत्न चालले असता चित्त स्थिर होत नव्हते. महाराज 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून बोधिसत्व जन्मोजन्मी 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. तेव्हा अशा अंतिम स्थितीत आल्यावर 4 आर्य सत्यांचे ज्ञान संपादन करण्याची वेळ येऊन ठेपली असता ते आपल्या मार्गापासून विचलित होऊ शकतील काय? महाराज यावरून या बोधिसत्वाला असा संकेत मिळाला की आर्य सत्याचा ज्ञान प्राप्तीचा कोणता ना कोणता दुसरा मार्ग असलाच पाहिजे, है की नाही? महाराज यापूर्वी जेव्हा बोधिसत्व एक अबोध बालक होते, त्यावेळी त्यांचे पिता शाक्य राजा शुद्धोधन आपल्या कामात मग्न झाले आहेत असे पाहून जांभळीच्या झाडाखाली थंडगार सावलीत सुंदर सुशोभित अशा पाळण्यावर पालथी मारून बसले आणि काम कुशल विचार बाजूला सारून वितर्क आणि विचारांनी युक्त विवेकाने उत्पन्न होणारे प्रीती सुखाची खान अशा प्रथम ध्यानाच्या प्रथम ध्यानाचा त्यांनी साक्षात्कार केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी तिसरे चौथे याप्रमाणे क्रमाक्रमाने ध्यान प्राप्ती करून घेतली होती. म्हणजे ज्या वेळेस ते लहान बालक होते त्यावेळेसच त्यांनी या 4 प्रमुख ध्यानाचा अभ्यास केला होता. त्या मैत्री ध्यानाचा अभ्यास केला होता आणि त्यावेळेस त्यांना ते आठवलं की नाही, मी लहानपणी ज्यावेळेस तो वप्रमंगल नावाचा सण चालू असता त्यांनी जांभळीच्या झाडाखाली जी प्रथम ज्ञान केलं होतं त्या ध्यानाचाच आलंबन, त्या ध्यानाचाच आधार घेऊन पुढे बोधिसत्वाने विमुक्तीचा मार्ग शोधून काढला. यावर मिलिंद राजा म्हणतो, म्हणते नागसेन बरोबर आहे.
हीच खरी बाब आहे असे मी मानतो. आपले ज्ञान परिपक्व करीत असता बोधिसत्वानी दुःखचर्येची व्यथा भोगली होती, हे मी या ठिकाणी मान्य करतो आणि याची स्वीकृती दर्शवतो. अशा पद्धतीने भंते नागसेनाने राजा मिलिंदास या प्रश्नाला पूर्णपणे व्यवस्थित करून सांगितलं. ह्या ज्या 5-25 या 25 बाबी ज्या सांगितल्या होत्या, त्या 25 बाबीमध्ये तहान आणि भूक म्हणजे ही एक अशी अवस्था असते, जर एखादा व्यक्ती भुकेने किंवा तहानेने व्याकुळ असला तरी सुद्धा त्याचे चित्त स्थिर होत नाही. आणि ज्याचे चित्त स्थिर होत नाही तो या विषय धर्मांचा रूप आणि नाम या दोन्ही गोष्टींचं कुठल्याही पद्धतीचे सत्य जाणू शकत नाही. यासाठी एक सिंपलचं उदाहरण आपण समजून घेतलं पाहिजे. जर पाणी उकळतं असलं तर उकळत्या पाण्यात कधीही चेहरा दिसत नाही. जर आपल्याला त्यात पाहायचं असेल तर पाणी शांत आणि शिथिल थंड शांत व्हावं लागतं. शांत असलेल्या पाण्यातच आपला चेहरा दिसतो. तसंच खवळलेल्या पाण्यामध्ये चेहरा दिसत नाही. जसं चित्त स्थिर असताच सर्व सत्यांचा प्रकाश उघडला जातो. चित्त स्थिर नसल्यास त्या गोष्टींचा अवबोध होत नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आजचा भाग सुंदर होता, छान होता. नेहमीच्या प्रमाणे आपण पुढे पुढे चालत येतोय आणि गंभीर गंभीर विषय होत आहेत. मला माहिती या ठिकाणी जॉईन झालेल्या लोकांना अजून एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये, कारण की ह्या कालावधीमध्ये त्यांनी बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकल्या आणि त्याचा त्या शब्दांचं आणि त्या गोष्टींचं ज्ञान झाल्यामुळं त्यांना या ठिकाणी त्या गोष्टी व्यवस्थित समजता येतात. ठिकाणी आज आपण मिलिंद प्रश्नाचा जो भाग आपण ऐकला आणि या मिलिंद प्रश्नाच्या या भागातनं जे काही कुशल पुण्यकर्म संचित झालं, या संचित झालेल्या कुशल पुण्यकर्माला तुम्हा सर्वांना अनुमोदित करतो. या महान पुण्यकर्माच्या अनुभवाने बलाने आपणा सर्वांना ह्याच गौतम भगवान बुद्धांच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य प्राप्त करो. साधु साधु साधु. सविन्देयो विभाज्यन्तो साप्रोगो विनश्यतो माते भवन्त्वन्तिराय सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलाञ्च नित्यं वट्टापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलम्. साधु साधु. सर्वांचं सर्वांना आयुर्वाद. उद्या आपण बघणार आहोत कुमुद, भंडिका आणि शाली या दोन नाही पाप आणि पुण्यात कोण शक्तिशाली व कमजोर आहे या संदर्भात आपण बघणार. तो भाग समजून घेण्यासाठी उद्या वेळेवर उपस्थित राहा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं करा. नमो बुद्धाय. जय भीम.